रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तयार करण्यासाठी काही एनजीओचा आधार होता. अर्बन नक्सलिझम त्या संघटना होत्या असं तुम्ही. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अशा वक्तव्याचा तर निषेध करायचाच आहे. तुमच्याजवळ सत्ता आहे, तुमच्याजवळ सगळे पॉवर आहे. कुठल्या व्यक्तीला कोणाला मतदान करायचं आहे, कोणाचा प्रचार करायचा आहे, त्याला समजा हे नक्षलवाद समजत असतील आणि यांचा काही दोष नाही ना. नरेंद्र मोदींनी स्वतः सांगितलं की जिहाद, मताचं जिहाद चाललेलं आहे. तर या लोकांना लोकशाहीवर विश्वासच नाही आणि हुकुमशाह आणि तानाशाह जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या आधारावर एकनाथ शिंदे बोलत असतील तर महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्या खुर्चीवर राहण्याचा सुद्धा अधिकार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रवींद्र वायकर यांच्या निवडणुकीसंदर्भात काल निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलंय. त्यांनी म्हटलं की कुठलाही OTP लागत नाही, मोबाईलचा वापर होत नाही अशा सगळ्या मशीन उघडण्यासाठी. त्याच्यावरचं डिस्कशन एक वेगळं डिस्कशन आहे. त्याच्यामुळे मला आज त्याच्यावरती चर्चा करायचं काही कारण नाही. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट पाहता इतर विधानसभेमध्ये निदान 100 जागा मिळाव्याची मागणी होऊन शरदचंद्र पवार गटाकडून झाली. बिलकुल आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत. त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय. मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेससुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार. याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं. पण घटना संपली आता ते. पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे. दंगलीचा विषय एक मिनिटात होऊ द्या. ज्या पद्धतीनं ते जागा वाटपावर प्रतिनिधी दावा करतात ते समन्वय राखणं महत्त्वाचं असणार आहे का महाविकास आघाडीमध्ये, कारण प्रत्येक पक्ष 100 जागा मागतोय. मग आपल्याला 300 जागा करावं लागतील. आता 288च आहे. मूळ प्रश्न तो नाही आहे. मूळ प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला तो आहे. आणि काँग्रेसनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात. त्याला काही गोदी मीडियाला, काही यूट्यूबचे काही चॅनल आहेत त्यांनाही त्रास झालेला आहे. तर स्वाभाविक आहे की काँग्रेस आता सध्या टार्गेटमध्ये आहे असं मी गेल्या 2 दिवसापासून पाहतो आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की निवडणुका झाल्यात, निवडणुकीला आता बाकी वेळ भरपूर आहे, 4-5 महिने आहेत. त्याची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये किड्यामाकोड्यासारखी लोक मरतात आहेत. उष्माघातामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे महाराष्ट्रात. शेतकरी वेगळ्या आत्महत्या करतात आहेत, तरुण आत्महत्या करतात आहेत, नीटच्या परीक्षेचा घोळ तयार झालेला आहे, पालक लोक चिंतेत आहेत, मुलांचं भविष्य अंधकारात आहे. या विषयावर काय चर्चा केली जात नाही. या विषयावर जनतेच्या प्रश्नावर गोदी मीडिया किंवा काही यूट्यूब चॅनलचे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे त्यांना या सगळ्या गोष्टीवर वाचा फोडायला काय अडचण आहे. हे निवडणुका झाल्यात. आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रतिमा, महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि काँग्रेस ते मुद्दे घेऊन चालतो आहे. आणि बाकीच्या लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याला आमचं काही दुखत नाही. पण मूळ प्रश्न आहे की आज महाराष्ट्रात जनता सुरक्षित नाही आहे. किती लोक उष्माघातानं मरण पावलेत महाराष्ट्रात त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा. पिण्याचं पाणी नाही आहे, वनवन भटकतात पाण्यासाठी. पाणी घ्यायसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी लोक उष्माघातात मरतात आहेत. सरकारला चिंताच नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया तयार करून ठेवलेले आहेत. काय चाललं काय या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरची चर्चा होण्याची गरज आहे. पण जी काय राजकीय ओरड आणि गरड हे दोन्ही गोष्टी ज्या संपायलाच नको. व सत्तेमध्ये बसलेले आहेत, आलं ना तुमचं मोदी सरकार,
तुम्ही आहात सत्तेमध्ये, बहुमताचं सरकार आहे, त्यांच्याच महायुतीमध्ये रोज महाभारत चालतं आहे. पण मूळ प्रश्न आहे की या जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार. आणि म्हणून हे नक्षलवाद आहे, हे अमुक आहे, हे चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या बद्दलची काळजी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही, बियाणासाठी लाईनमध्ये लागतं, बोगस बियाणं भेटतं आहे. स्वतःचं महामंडळ ज्याच्या बीज निर्माण करण्याचं काम शासनाचं आहे, त्याच्याजवळ बीज नाही. आंध्र प्रदेश, गुजरातच्या कंपन्या येऊन शेतकऱ्याला लुटतात आहेत, त्याच्यावर लक्ष नाही. काय शेतकऱ्यांचा कोणी मायबाप राहिलेला नाही महाराष्ट्रात. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं काम झालेलं आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय ओरड आणि गरड याच्याशिवाय सत्ताधीशांना आज कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. काँग्रेस हे सगळे प्रश्न घेऊन लढेल. कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष काँग्रेसचं नाही. काँग्रेसचं लक्ष जनतेच्या प्रश्नावर आहे. जनतेला न्याय मिळवून देणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी काँग्रेस लढत राहील. लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला त्यानंतर आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. काहींचे खाते बदलू शकते, काहींना प्रमोशन मिळू शकतं. तसं बघता तुम्ही मला या सरकारचं तुम्ही तुम्हाला किती मला माहिती नाही, पण हे असंविधानिक सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षापासून हे सरकार बसलेलं आहे. अजूनही मंत्रिमंडळाचा या लोकांनी विस्तार केलेला नाही. विधानसभेच्या कामकाजामध्ये कोण मंत्री वेळेवर कोणत्या खात्याचा आहे हेच कळायला कारण नाही. वेगळाच मंत्री वेगळंच उत्तर देताना आपण पाहतो आहे. उपमुख्यमंत्र्याकडे भरपूर खाते, मुख्यमंत्र्याकडे भरपूर खाते आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यांनी 2.5 वर्ष काय केला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हे लोक निघाले. पण जनतेच्या प्रश्नाचं काय? जेव्हा निवडणुका झाल्या सगळे विदेशात चालले गेलेत. आम्ही मागणी केलेली आहे की कुठल्या परवानगीने मंत्री विदेशात गेलेले होते, कोणाच्या पैशाने गेलेले होते. कारण की मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तर PMOमधून मंजुरी घेऊन जावं लागतं. यांना PMOने मंजुरी दिली होती का? हे सरकारच्या पैशा